नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. काही दिवसांपूर्वी चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या पाखर माया या पुस्तकाचा मी आपल्याला परिचय करून दिला होता. त्याच पुस्तकातील बेडकांचं गाणं हा अतिशय सुंदर असा लेख आहे. तो आज आपण अभ्यासू. बेडूक जरी विणीच्या काळात अधिक आवाज करीत असले तरी एकदा तो काळ निघून गेल्यावरही ते समूहाने गात असतात. यात मादी बेडकांचा सहभाग नसतो. सामूहिक गान हे नेहमीच लयबद्ध आणि श्रवणीय असतं. बेडकांच्या अशा लयबद्ध आवाजामुळे झोप येत नाही, म्हणून तो थांबविण्यासाठी आपल्या कुळांना रात्रभर काठ्या आपटण्याची सूचना देणाऱ्या जमीनदाराची गोष्ट आपण ऐकली असेल. त्याला झोप न येण्याची अनेक कारणं असू शकतील. बेडकांच्या आवाजाचं निमित्त मात्र आहे. श्रावण महिन्यात मी एकदा चंद्रपूर जिल्ह्यातील आलापल्ली नजीकच्या कन्हाळ गावच्या वनविश्रामगृहामध्ये मुक्कामाला होतो. हमरस्त्यापासून 1 किलोमीटर आत असलेलं हे विश्रामगृह पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी शोभेची झाडं पाहता पाहता विश्रामगृहाच्या परिसरात आपण कधी पोहोचतो लक्षात देखील येत नाही. समोर सुंदर अशी बाग, लांबच लांब वरांड्याच्या छपरावर विविध रंगांच्या फुलांच्या वेली वाढलेल्या. विश्रामगृहापासून गाव तसं दूर आहे, परंतु या गावाची हिरवीगार भात शेतं आजूबाजूला पसरलेली दिसतात. डाव्या बाजूला एक छोटंसं तळं आहे. ते विश्रामगृहाच्या खिडकीतून स्पष्ट दिसतं. तळ्यावरून एक मार्ग कोठारी जंगलाकडे जातो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घनदाट अरण्याला सुरुवात होते. समृद्ध जंगल कसं असतं याचा प्रत्यय मला त्या रस्त्यावर चालत जाताना येई. सागाची झाडं विपुल असली तरी अधून मधून धावडा, साजा, बिजा ही झाडंही दिसायची. बांबूच्या बेटांमुळे मात्र जंगलाला खरा घनदाटपणा प्राप्त झाला होता. पावसामुळे सारी वनश्री अंघोळ केल्याप्रमाणे वाटे. या वाटेने मी रोज पक्षी निरीक्षण करीत जायचा. या जंगलाचं दर्शन विश्रामगृहातूनही होई. इथून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर कोठारीचं जंगल आहे. या जंगलात चिरा दगड अर्थात फॉसिल सापडतो. तो हातोड्याने फोडला की 2 थरांमध्ये मासे, बेडक्या, शंख, शिंपले आणि वनस्पती यांच्या अवशेषांचे ठसे दिसून येतात. जमिनीत गाडलेले व त्यांची टोकं दिसत असलेले राक्षसी दगडही अर्थात वुड फॉसिल जिकडं तिकडं विखुरलेले आढळून येतात. जंगलातील पाऊल वाटेने हे सारं पाहत नमुने गोळा करीत हिंडण्यात एक आगळा वेगळा आनंद वाटे. वर्षा ऋतूतील जंगलाचं सौंदर्य पर्यटकांना सहसा पाहायला मिळत नाही. ते मी रोज अनुभवित होतो. हिरव्या रंगांच्या छटांची जिकडं तिकडं उधळण केल्यासारखी वाटे. श्रावणातला पाऊसही तसा लहरी. क्षणात पडे, क्षणात उघडे. त्या दिवशी रात्री पावसाला सुरुवात झाली. बाहेर किर्र अंधार. खिडकीतून पाहिलं तर आकाश ढगांनी भरलेलं. ग्रह नक्षत्रांच्या दर्शनाने एरवी उंच वाटणारं आकाश ढगांनी खाली आल्यासारखं वाटतं. जंगलात विलक्षण अशी शांतता होती. रातकिड्यांचंही अस्तित्व जाणवत नव्हतं. अशा वेळी रात्री उडणारी पाखरं देखील झाडाच्या अंधाऱ्या ढोलीत डोळे मिटून बसलेली असतात. झाडांची रुंद पानं हालत असतात. त्यावर पडणाऱ्या थेंबांचा आवाज येतो. परंतु हे सारे नाद लवकरच अंधारात विरून जातात. त्या अंधाराची विस्मयजनकता मधूनच चमकणाऱ्या काजव्यांमुळे प्रतीत होते. अशा विलक्षण शांततेचा अनुभव कधी शहरवासियांना येत नाही. आभाळ आल्यामुळे हा अंधार अनेक पटीने वाढला होता. जंगलात तर तो शतपटीने वाढतो. मी शांतपणे डोळे मिटले तेव्हा तर या अंधाराचे सहस्र बाहू माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. मी मनोमन प्रार्थना करीत होतो की ही शांतता आता भंगू दे. हळूहळू शेजारच्या तळ्यातून बेडकांचं डराव डराव गाणं ऐकू येऊ लागलं. त्या आवाजामध्ये नेहमीची कर्कशता नव्हती, त्यामध्ये मृदुता आली होती. मंद गतीने आवाज येत होता. पाखरांच्या एखाद्या समूह गायनासारखं वाटत होतं. त्या आवाजाने काही क्षणात अंधारातील भयानकता निघून गेली. मला वाटलं जणू याच आवाजाचा तिथे अभाव होता. तो आता सुरू झाला. त्या आवाजात एक प्रकारची लयबद्धता होती. सुरुवातीला राणा बेडकांचा समूहाचा आवाज येऊ लागला. नंतर भेक, टोड बेडकांचा मोठा आवाज येऊ लागला. राणा आणि भेक यांची जणू जुगलबंदी चालू झाली. हे आवाज मध्येच थांबत
एखादा भेक आवाज काढू लागताच त्याला इतरांची साथ मिळे. नंतर दोन्ही प्रकारचे बेडूक गाऊ लागत. हे सारे आवाज कानांवर येत असताना मला कधीतरी मध्ये झोप लागली. पहाटे मी जेव्हा जागा झालो तेव्हा पाऊस थांबला होता. शुक्ल पक्षातील ती पहाट असल्यामुळं चंद्रप्रकाश ढगांमधून पाझरत होता. त्यामुळे बाहेर अंधुक असा प्रकाश दिसत होता. तळ्यातील पाणी चमकत होतं. इतक्यात बेडकांच्या समूह गायनाला पुन्हा सुरुवात झाली. परंतु मध्येच त्या सुरामध्ये न सामावणारा एका बेडकाचा चिरकलेला आवाज ऐकू येत होता. मी अंथरुणात उठून बसलो. उशाजवळचा कमांडर टॉर्च घेऊन तळ्याच्या दिशेने प्रकाशाचा झोत टाकला. बेडकांचे पिवळ्या चष्म्यासारखे दिसणारे अनेक डोळे प्रकाशामध्ये सुवर्ण मण्यांसारखे चमकू लागले. निळ्या हिरव्या पाण्याच्या पृष्ठभागावर नक्षत्रांचं प्रतिबिंब पडल्यासारखं वाटत होतं. तेवढ्यात एक साप एका बेडकाला गिळत असताना मला दिसला. त्या बेडकाला मात्र त्याचं भान नसावं, कारण मृत्यूच्या जबड्यात असताना देखील समूह गायनाला साथ देण्यास तो विसरत नव्हता. अनादी काळात पाखरं अजून जन्माला आली नव्हती तेव्हापासून हे बेडूक पावसाळ्यातील अंधाराचं भय कमी करत आदिमानवाला साथ देत आले आहेत. नवेगाव बांध इथे असताना पावसाळ्यात मी काजवे पाहायला सरोवराकाठी जाई. झाडांवर बसलेल्या असंख्य काजव्यांच्या प्रकाशाकडे पाहता पाहता मला बेडकांचं गाणं ऐकू येई. विस्तृत आणि शांत सरोवराकाठी हे बेडूक समूह गान गाऊ लागले की त्यांचा आवाज पाण्यावरून दूरपर्यंत ऐकायला येत असे. जलाशयावरील अंधार, काजव्यांच्या प्रकाशांमुळे दृश्यमान झालेल्या झाडांची पाण्यात पडलेली सुंदर प्रतिबिंब, विलक्षण शांतता आणि या शांततेतून स्रवणारं बेडकांचं गाणं, असं एक अभूतपूर्व विश्व माझ्यासमोर साकारलेलं दिसे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एक डेड्रा अर्थात बेडूक खोरं आहे. पावसाळ्यात माझा मुक्काम या खोऱ्याजवळच्या कोकटू वनविश्रामगृहात असे. अतिवृष्टीमुळे मेळघाटातील 5ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या की रस्ते बंद व्हायचे. कित्येकदा मला 10-15 दिवस या नद्यातील पाणी ओसरेपर्यंत विश्रांतीगृहातच राहावं लागे. अशा वेळी मी रोज बेडूक खोऱ्यापर्यंत चालत जाई. तिथल्या एखाद्या मोठ्या दगडावर बसून खोऱ्यांकडे मी पाहत राही. तिथल्या हत्ती एवढ्या शिळांवरून पावसाचं पाणी धो धो वाहताना शुभ्र वर्णाचे तुषार उडत. खोऱ्याजवळून जाणारी कोकटू नदी देखील बेफाम वाहत असे. अशा वाहणाऱ्या नदी नाल्यांना एक नाद असतो. तो नाद ऐकत बसलो असताना अचानक बेडकांचं गाणं सुरू होई. खोऱ्यामध्ये मोठे मोठे राणा बेडूक आणि कलिंगडाच्या आकारा एवढे भेग होते. तिथल्या झाडांवर रंगीबिरंगी वृक्षमंडूक देखील होते. आलटून पालटून त्यांचं सामूहिक गान चालू असे. वृक्षमंडूकांचा तर पाखरांच्या किलबिलाटासारखा आवाज येत असे. सायंकाळी या गाण्याला नदी, नाले, ओहोळ आणि आजूबाजूचे जलप्रपात यांचा नादही साथ देई. त्यात वाऱ्याबरोबर सळसळणाऱ्या झाडांचा संमिश्र असा संथ आवाजही असे. पावसाळ्यात कुठल्याही जंगली जनावरांचा अथवा पाखरांचा आवाज येत नाही. जाणवतं ते फक्त बेडकांचं गाणं. एकदा असाच मी कोकणात पनवेल जवळच्या कर्नाळा गावी गेलो होतो. कोकणातील जंगलातील तसेच भात शेतीमधील बेडकांचा अभाव पाहून मला आश्चर्य वाटे. बेडकांचं गाणं तर क्वचितच ऐकू येई. पावसाचे दिवस. रात्री 8 वाजता कर्नाळा इथे थांबणारी बस त्या दिवशी आलीच नाही. मला पनवेलला जायचं होतं. शेवटची बस रात्री 10ला होती. मी माझ्या वन कर्मचाऱ्याबरोबर बोलत बोलत थांब्यावर बसची वाट पाहत असता दूर जंगलात ओढ्याच्या काठाकाठाने जाणारा एक टेंभा दिसला. वन कर्मचारी त्याकडे पाहत सांगत होते, अलीकडे रात्रीच्या अंधारात असा एक टेंभा फिरताना दिसतो. कोकणात भूत फार. कर्नाळा इथे राहणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना तोच संशय आला होता. त्यामुळे रात्रीचं कोणी बाहेरही पडत नसे. तो टेंभा आता बराच दूर गेला, पण नंतर एक वळण घेऊन आमच्या दिशेने येऊ लागला. माझ्या सोबतचे वन कर्मचारी गप्प झाले. हळूहळू येणाऱ्या टेंभ्याकडे मी पाहत होतो. अधूनमधून तो टेंभा वर खाली होई. कधी पार ओढ्याच्या पाण्यावर येई. जवळ येताच माझ्या बॅगेतील टॉर्च काढून मी प्रकाशाचा झोत त्यावर टाकला. एका माणसानं तो टेंभा हातात धरला होता. उघडी नागडी व्यक्ती अंधारात स्पष्ट दिसत नव्हती. फक्त टेंभा तेवढा दिसायचा. मी त्याला दरडावून विचारलं,
कोण आहे रे? अशा रात्री टेंभा घेऊन जंगलात काय करतोस? ती व्यक्ती जवळ आली. मी त्याला ओळखलं. तो रानसईचा ठाकर होता. तो जवळ येत म्हणाला, साहेब, मी बेडूक पकडीत होतो जी. त्याच्या खांद्याला झोळी होती. त्यामध्ये त्याने पकडलेले बेडूक ठेवले होते. ते सारे बेडूक मी परत जंगलात सोडून दिले आणि पुन्हा जंगलात पाय ठेवू नकोस अशी सक्त ताकीद त्याला दिली. मग माझ्या सारं लक्षात आलं. त्यावेळी कोकणात एक नवीन धंदा ऊर्जित अवस्थेला येत होता. तो म्हणजे बेडूक पकडून पनवेल मधील व्यापाऱ्यांना विकण्याचा. व्यापारी त्या बेडकांच्या टांगा तोडून परदेशात खाद्य म्हणून पाठविण्याचा उद्योग करीत. परंतु या उद्योगामुळे कोकणातील बेडकांची संख्या कमी झाली. त्यामुळे डास वाढले. भाताच्या पिकांवर कीड पडू लागली. कारण या डासांवर आणि किडीवर बेडूक उपजीविका करीत. त्यामुळे त्यावर नियंत्रण राहत असे. पण आता ते बंद झालं होतं. पुढं पर्यावरणवाद्यांनी याविषयी खूप आरडाओरडा केल्यावर हा धंदा बंद झाला. परंतु निसर्गातील संतुलन मात्र नाहीसं झालं. ते पुन्हा सांधताही आलं नाही. नवेगाव येथील माझ्या निवासस्थानासमोरील बागेमध्ये हौदातील कमळाच्या पानांवर 3 प्रकारचे राणा बेडूक आढळून यायचे. तिथल्या आंब्यावर झाडांवरती वृक्षमंडूक होते. हिरव्या तसेच सोनेरी रंगाचे लहान आकारांचे हे मंडूक मोठे सुंदर दिसायचे. पावसाची चिन्ह दिसली की हे मंडूक आवाज करू लागत. चष्म्यासारख्या डोळ्यांचे भले मोठे भेक मंडूक देखील होते. सायंकाळ झाली की ते चक्क घरामध्ये प्रवेश करीत. छायाला आणि तिच्या आईला ते अजिबात भीत नसत. हे बेडूक घरातील डास जणू तोंडात ओढून घेत. पाऊस पडू लागताच विविध प्रकारच्या 10-12 बेडकांच्या या टोळक्यांचं गाणं सुरू होईल. पुढं पुढं ते गाणं कमी कमी होईल. परंतु त्यांच्या पिलांची संख्या मात्र वाढलेली असे. बेडकांना खाण्याकरता 4-5 फूट लांबीची धामण बागेमध्ये फिरताना दिसली की छाया पळत घरात येईल. फुटक्या बांबूचा आवाज करून ती त्या धामणीला जंगलामध्ये हुसकावून देण्यासाठी मला सांगे. कधी कधी बेडूक पकडण्यासाठी ही धामण मोठ्या चपळतेने पाण्यात पोहताना दिसे. धामण मात्र क्वचितच बेडूक खाताना दिसे. मात्र कावळे आणि घारी हे त्यांचे खरे शत्रू होते. कधी रानमांजर देखील बेडकांची शिकार करताना दिसे. या जगामध्ये बेडकांवर खरं प्रेम कुणी केलं असेल तर ते हायकू लिहिणाऱ्या जपानी कवींनी. हायकू वाचताना बेडकांचं कधीही न जाणवलेलं सौंदर्य मला अनुभवता येतं. बेडूक गातात हे मला पहिल्यांदा या कवींनीच सांगितलं आहे. तू गातोस तर छान, परंतु नाचून दाखवशील काय? एलिगंट सिंगर, वुड यू फादर फेवर अस विथ अ डान्स ओ फ्रॉक? इसा. तिन्ही सांजेची वेळ. जिकडं तिकडं शांत आहे. दूरवरून बेडकांच्या पिलांचा गाण्याचा आवाज कानी येतोय. Standing still at dusk, listen in far distances the song of froglings, Busan. वसंत ऋतूनंतर पावसाचं आगमन होतं. तेव्हा बेडूक गाऊ लागतात. त्यांचे ते उदास सूर ऐकून वाटतं की ते कोणाविरुद्ध तक्रार करीत असावेत. When spring is gone, none will so grumpily grumble as these chirping frogs. Yeah, you. हीच तक्रारीची भावना दुसऱ्या एका कवीने सांगितली आहे. They darken, frogs say, by day bring light. Lighty, then cry, by night, old grumblers, Busan. पहिल्यांदा मी जेव्हा यती बनलो तेव्हा या बेडकांनी पूर्वीची जुनी गाणी गायली. Since I first became a hermit, the frogs have sung only of old age. इसा. तिन्ही सांजा झाल्यात. चंडोलांचा थवा आकाशात गातोय तर बेडकांचा कळप धरतीवर. गाण्याच्या कलेत कोण वरचढ आहे याची जणू पैजच लागली आहे. पहा. फ्रॉग स्कूल कॉम्पिटिंग विथ द लास्ट स्कूल सॉफ्टली ॲट डस्क इन द आर्ट ऑफ सॉंग शिकी. बेडूक लहान असताना पाखरांप्रमाणे गातात. परंतु उन्हाळा संपून पावसाचं आगमन होताच ते म्हाताऱ्या कुत्र्यासारखे भुंकू लागतात. As froglets, they sang like birds. Now summer is gone. They bark like old dogs. On its children. त्या रात्री मी पल्ल्याडलं शेत विकून टाकलं. रात्रभर मला झोप आली नाही तेव्हा बेडकांचे आवाज ऐकत पडून राहिलो.
That night, when I had sold my lower field, I lay wakeful from frog calls. होकुशी. पावसाचे थेंब नवीन पालवीवर आवाज करीत पडू लागले, तसे वृक्षमंडूक हलकेच उठून मंद सुरात गाऊ लागतात. A tree frog softly begins to trill as raindrops spatter the new leaves. रोगेत्सू. मित्र, बेडकांचं गाणं हा सुंदरसा लेख इथे संपतो. बेडकांविषयी आपल्याला माहिती आहे. नर बेडकाचा आवाज घोगरा, खोल आणि मोठा असतो. मादी बेडूक क्वचितच आणि फार हळू आवाज काढते. बेडूक संपूर्णतः मांसाहारी असतात. हल्लीच्या काळात तंगड्यांची परदेशी निर्यात करण्याच्या मोहात बेडकांची हत्या जास्त प्रमाणामध्ये होत आहे. त्यामुळे बेडकांचे प्रमाण झपाट्याने कमी होण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्यामध्ये शीतनिद्रा अवस्था संपवून बेडूक प्रजननासाठी बाहेर येतात, तेव्हा अशा मोठ्या बेडकांना प्रजननाआधीच मारलं जातं. काही बेडूक शेतात टाकलेल्या आणि नंतर पाण्यात विरघळलेल्या कीटकनाशकांमुळे व रासायनिक खतांमुळे प्रदूषित झालेले पाणी त्वचेद्वारे श्वसन क्रियेसाठी शोषून घेतो. त्यामुळेही बेडूक मृत्युमुखी पडत आहेत. खरं तर बेडकांना संरक्षण मिळावे म्हणून त्यांना वन्य प्राणी म्हणून घोषित केले गेले आहे. त्यासाठी 1985 साली भारताच्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार बेडकांना पकडण्यावर व मारून खाण्यावर बंदी घातली गेली आहे. दोषी ठरलेल्यांसाठी कायद्याने दंडही आहे, कैदेची कडक सजाही आहे. तरी देखील बेडकांची हत्या केली जाते. 29 एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो. या झाल्या आजच्या गोष्टी. खरं तर प्राचीन काळापासून भारतीयांना मात्र बेडकांच्या जमिनीखालील जीवनक्रमाविषयी माहिती असल्याचं आढळून येतं. वराह मिहिराने लिहिलेल्या बृहत संहितेमध्ये दकार गलाध्याय अर्थात पाण्यावरती जो एक सविस्तर अध्याय लिहिला गेला आहे, त्यामध्ये बेडुकाचं महत्व आणि बेडकांचं अस्तित्व आणि जमिनीखालचं पाणी यांचा परस्पर संबंध यावरती खूप सुंदररित्या प्रकाश टाकलेला आहे. अर्थात पुरुषार्धे मंडूको हरितो हरिताल सन्निधाभूश्च, अर्थात ज्या वृक्षाच्या मुळ्यांच्या जाळ्यामध्ये बेडूक आढळून येतो तिथे जलाचं अस्तित्व असतं. सर्वेषां वृक्षाणां मधस्थितो दर्दुरो यथादृश्य, अर्थात कदंब वृक्षाच्या जवळ वारुळ असेल तर त्या ठिकाणी पाणी लागतं. एक पुरुष खोलीवर सोनेरी रंगाचा बेडूक दिसतो. कळतंय ना बेडकाचं पर्यावरण संतुलनासाठी कितपत महत्व आहे. त्यामुळे या प्राण्याचा, या अन्न साखळीच्या महत्वाच्या घटकाचा जीव वाचवणं खूप गरजेचं आहे. आपल्या स्वार्थाकरता त्याचा जीव वाचवणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी पर्यावरणवाद्यांनी समोर यावं, त्यांनीच लढावं, त्यांनीच मागण्या ठेवाव्यात, त्यांनीच सारं करावं या अपेक्षेमध्ये न राहता आपल्याकडनं जेवढं होतं तेवढं करण्याकरता समोर या. या निसर्गाला, या पर्यावरणाला तुमची गरज आहे असं मी म्हणत नाही, पण थोडंफार योगदान द्या. थोडंफार पुण्य साठवलं जाईल आपल्या पुढच्या प्रवासासाठी. बेडकांचं नाहीसं होणं आपण सहन करू शकणार नाही. हे बेडकांचं गाणं असंच आपल्या कानावर पडू देत अशा शुभेच्छा देत मी आज थांबते. आपल्याला हा लेख कसा वाटला हे मला नक्की कळवा. आपण लवकरच भेटू एका सुंदरशा कथेसह किंवा एखाद्या सुंदरशा लेखासह किंवा एखाद्या सुंदरशा पुस्तकासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर विचार करा, चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.